शहरातील रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात येणाऱ्या अडचणींबाबत 6 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार विशालदादा पाटील यांनी मिरज सुधार समितीला दिली। खासदार विशाल पाटील हे सोमवारी सायंकाळी मिरजेत एका बैठकीसाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, कार्यवाह जहीर मुजावर, रामलिंग उगरी, अभिजित दाणेकर, सलीम खतीब, संतोष जडगे, वसीम सय्यद, विजय साला, राजेंद्र झेंडे आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं गेल्या 2 वर्षांपासून अत्यंत संत गतीने काम सुरू आहे। रस्ता रुंदीकरणासाठी काही मिळकतधारकांना द्यावे लागणारे 10 कोटी 65 लाखांची नुकसान भरपाईची तरतूद, रस्त्यात बाधित होणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि शहरी बस स्थानकाची भिंत सरकवणं, रस्त्याच्या दुतर्फा गटारी, रस्त्याचं दुभाजक आदी कामं होणं आहेत। झालेला रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याने अवघ्या एका पावसाळ्यातच रस्ता पूर्णतः उखडला। रस्त्याचं काम अर्धवट असताना संबंधित ठेकेदाराला 90% रक्कम अदा करण्यात आली। त्यामुळे या रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। म्हणून या रस्त्यासाठी प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केली। खासदार पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी राजा यांच्याशी संवाद साधला। रस्त्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक 6 सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्याची माहिती खासदार पाटील यांनी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांना दिली। यावेळी माजी नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, बसवेश्वर सातपुते आदी उपस्थित होते।